याचंही कारण सांगण्यापूर्वी ज्या निमित्ताने हा उत्सव चालू आहे त्याविषयी विवेचन करणं चिंतनाकरता घेतलेलं आहे. मी पहिल्या वाक्यामध्ये मौलीचं वर्णन करणारा अशा प्रकारचे जे विधान केलं तसं या अभंगाच्या अथपासून इथेपर्यंत ज्ञानोबाऱ्यांचं असं स्पष्ट कुठं नाव नाही आहे. तसं जयाची द्वारी प्रज्ञानयांचा राजा हे अभंग स्पष्ट ज्ञानोबाऱ्यांचं नाव घेऊन त्यांचं वर्णन करतात. तसं या अभंगामध्ये माऊलीचं नाव नाही, माऊलीचं नाव नाही, पण वर्णन माऊलींचं. आई घरात स्वयंपाक करत होती. एक भाकर तव्यावर होती, दुसरी पुढं लावून भाजीत होती. एका भाकरीचं पीठ चुरलं जात होतं आणि अशा त्या अवस्थेमध्ये लहान मूल बाहेर खेळत होतं. ते पळतच आलं, आई आई आई. काय झालं रे बाळा? दारात कुणीतरी आलेलं आहे. कोण आलंय? मला नाही माहिती. कसं आहे रे आई? त्याच्या डोक्यावर मंदिराला शिखर कसं असतं तसा टोप आहे. त्याचा अंगातला अंगरखा गायक लोकांसारखा आहे. ते पोरग सांगत होतो आपला काही संबंध नाही, मी आपला त्याचा अनुवाद केला. पोरग सांगत होत तसं त्याचं वर्णन करत होत. आई त्याच्या बगल्यामध्ये झोळी आहे आणि हातात छोटासा काय आहे? टाळ आहे. कोण आहे? तुम्हाला नाव सांगितलं का? ते पोरण नाव घेतलं का? तुम्ही सरळ वासुदेव म्हणता, कारण ते वर्णन कोणाचं आहे? वासुदेवाचं. तसं या अभंगामध्ये ज्ञानोबाऱ्यांचं नाव नाहीये, पण या अभंगातलं प्रत्येक चरण नव्हे, चरणातला प्रत्येक शब्द हा ज्ञानोबाऱ्यांच्याकडे पाहून स्वतःला वाहून घेत असल्यामुळं तसं विधान करणं हे आवश्यक वाटलं आणि म्हणून केलेलं आहे. महाराज तुकोबाराय दोन्ही हे अंगाने संपन्न दिसतात. खूप मऊ पण आहेत आणि खूप कठोर पण आहेत. ज्ञानोबांनी म्हटलेलंच आहे, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, आम्ही विष्णुदास मेनाहुनी मऊ. आणि कठीण वज्रास वैसे, कठीणही तेवढेच आहोत आणि मऊही तेवढेच. तुकोबाराय अत्यंत मवाळ दिसत असेल तर समजायचं समोर संत आहेत आणि तेही संकरित नाही किंवा डुप्लिकेट नाही, ओरिजिनल. मवाळ तुकोबाराय दिसले की समोर ओरिजिनल संत आहेत. महाराज तुकोबारायने नये बोलो परी आणि तो वचन केले याचा प्रश्न तुम्ही संती. काय भाव असेल याच्या पाठीमागे तुकोबारायांच्या म्हणण्याचा? याचा अर्थ असा आहे की वास्तव संत जर समोर दिसले तर तुकोबाराय अगदी पाण्यासारखे सरळ जमिनीवर लोळण घेतात त्यांच्या चरणावर. अतिशय नम्र होतात, अतिशय नम्र होतात. आणि मग त्यावेळेला ज्ञानोबाराय तुकोबाराय सततच आळंदीला येत असल्यामुळं ज्ञानोबारायांच्या समोर उभं राहून ज्ञानोबारायांच्या समाधीवर साष्टांग दंडवत करून तुकोबारायांनी या अभंगाची रचना केली असणार. ज्ञानोबारायांचं नाव नाही, पण संतत्व या अवच्छेदकाने या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि हे वर्णन ज्ञानोबारायांनाच अशा प्रकारचं शोभत, ज्ञानोबारायांनाच शोभत. तुकोबाराय वर्णन करणारे आणि वर्णे विषय संत आहेत, वर्णन करणारे संत आहेत आणि ज्यांचं वर्णन करतात तेही काय आहेत? संत आहेत. संतांचं वर्णन
हे संतांनी करावं त्याच्यात विशेष आहे. कारण इतरांना संत समजतच नाही, संतांचा महिमाच कळत नाही, तर काय वर्णन करणार. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, तरीचा महिमा नाही कळणार. त्याच्याकरता तितकं खोल जावं. आकाश किती मोठं आहे हे समजण्याकरता आकाश बनावं लागेल, आकाश एवढं मोठं व्हावं लागेल. तसं संतांचं मोठेपण, संतांचा महिमा करण्याकरता संत बनावं लागतं. तुकोबाराय संत होते आणि म्हणून त्यांनी केलेल्या संतांच्या वर्णनाला अनन्य साधारण अशा प्रकारचं. आज तुकाराम महाराज खूपच खुश दिसत आहेत. अर्थात आळंदीला आले की सगळेच खुश होतात, तर तुकाराम महाराज काय देवाला सुद्धा, नामदेवरायांना सुद्धा नमा म्हणे, देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया. गणोबाऱ्यांचं व्यक्तिमत्व अशा प्रकारचं. सगळे खुश होतात. तुकोबारे अति प्रसन्न झालेले आहेत आणि ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन करण्याला अभंगाच्या प्रथम चरणात सुरुवात करतायत. तुम्ही संत माया, तुम्ही संत माया, बाबा गोपाळ, तुम्ही संत माया, तुम्ही संत माया, तुम्ही संत माया, तुम्ही संत माये बाप, तुम्ही संत माये बाप, तू पावंत माय बाप, तू पावंत शब्द नाही पडायचे. अभंगा करता चाल आहे, चाली करता अभंग नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणणार संतांचे शब्द. कामेश्वर शास्त्रींनी पाहिलं, अभंगामध्ये मलिन शब्द होता. त्यांना तो जरा बरा नाही वाटला, मग त्यांनी तो खोडून म्लान केलं. त्या ठिकाणी भगवंताचं मुख म्लान झालेलं होतं. गोकुळामध्ये खेळत असताना म्लान. खरंच भगवान त्याच्या स्वप्नात सांगितले गेले आणि झाले, ए शास्त्रिया, तुकाराम महाराजांचे शब्द खोडतोच. म्लान व्हायला काय माझी म्हातारी मेली होती?
मुख लहान होण्याचं काय कारण आहे? तुला कसं काय वाटलं माझं मुख लहान झालं? पोराबरोबर मातीत खेळलं त्याच्यामुळे ती माती लागली होती, मलिन झालेलं होतं. लहान कसं काय? खोट. तो शब्द तुला घातलेला खोड पहिला आणि मलिन शब्द आता ते मोठे होते, आपल्याला कोण सांगणार आहे तू शब्द खोडा खोडा करतो? तेवढ्या लायकीचे आपण नाही ना. तेव्हा म्हणणाऱ्यांनी ही सावधानी बाळगायलाच पाहिजे. कीर्तनकार मोकार आहे, त्याला काय अडचण नाही. किंवा म्हणणाऱ्यांनी तरी शब्द फोड होणार नाही याची दक्षता घ्यायची, तशाच चाली लावायच्या. मागं पुढं झालं तरी काही बिघडत नाही ना. शब्द नाही मागं पुढं झाले पाहिजे. वारकरी नाना होऊन गेले पा. काय नाव देशमुख, भजन करायचे पण शब्दात कधीच त्या शब्दाचा खंड नाही होणार. चालत अशी लावायची की शब्द बरोबर तसाच्या तसा अशा प्रकारचा उमटला पाहिजे. असं तेव्हा माये बाप एक शब्द आहे. माई इकडून बाप तिकडं नाही घालत. एकाच ठिकाणी संतांचं वर्णन करतायत तुकोबार आहे. अर्थातच तुकोबारे स्वतः संत असल्यामुळं संतांना ओळखण्याची नजर पारख त्यांच्या ठिकाणी असल्यामुळं हेंद्र्याला संत म्हणून त्याचं वर्णन तुकोबारे करणार नाही. ते संत शब्दाचं लयच हवं अपशब्द लयच वाटोळ केले. त्याच्या गळ्यात माळ बी नाही, त्यांनी पंगत दिली की झाला हा बघ. म्हणजे भक्तीचा त्याचा कधी रामरामही झाला नाही. अवमूल्य त्या शब्दांचं झालेलं आहे. तसं तुकोबाराय कसे अवमूल्यन करतील? कारण ते या क्षेत्रातले तज्ञ होते, परीक्षक होते. तो काय म्हणे, आम्ही तेथील पारखी, त्या क्षेत्रातले आम्ही काय पारखी अशा प्रकारचे. चांगला सोनार उग पाणी दिलेल्या तांब्याला सोनं कसं म्हणून सोन्याची पारख आहे, तर दुसऱ्याला सोनं कसं काय म्हणणार? तसं तुकोबाराय पारखी संतांचं वर्णन करतात. आपण कृपावंत मायबाप संत आहात. तुम्ही संत मायबाप कृपावंत, कृपावंत मायबाप संत तुम्ही आहात. आपण मायबाप आहात. संतांना तुकोबारायांनी मायबापाची अशा प्रकारची उपमा दिलेली आहे. किंवा मायबाप या शब्दाने तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. आपण संत तर आहातच नाही का? संत आत्मज्ञानी चोखडी संतती माझी रूपडी. कोण असतात संत? नाही संतपण मिळत हे हाटी. बाजार भरवून संतपणा नाही मिळत. हे काफ्या करून पास होण्याचे मार्ग आहे. तुकोबाराय म्हणतात ते तिकडे परीक्षेत चालत, इकडं नाही चालत. संतांचा बाजार भरवून नाही संतपणा मिळत यासाठी हिंडता कपाटी राणी वनी. संतत्व मिळण्याची ही साधनं असतील, पण म्हणून लगेच संत झाला काय? सर्वसामान्य समाजामध्ये थोडीशी काही विलक्षणता त्याला दिसली की लगेच साधू म्हणून काय करतात, मागे.
काय श्रद्धा असते त्यांच्या ठिकाणी आणि दृष्टी नसते. विठ्ठल तुम्हाला काय वाटतं? आळंदीमध्ये सुद्धा एखादा जर चमत्कार करणारा आला, घेतला खडक झाला पेडा, अजय वृक्षाखाली बी कुठे दिसणार नाही. कारण दृढनिष्ठा अंतःकरणामध्ये संतांच्या वचनाप्रमाणे, संतांच्या मान्यतेप्रमाणे आपली झालेली आहे असं आपल्याही लक्षात येईल जर अंतर्मुख होऊन पाहिलं तर झालेली नाही म्हणून. ठीक आहे, संतांचे पायी हा माझा विश्वास. आपण पाठ करावा, चाली म्हणावे, त्याच्यावर कीर्तन करावी. हे तीन टप्पे झाले, पण चौथ्या पायरीवर जावं. खरंच आहे का संतावर आपला विश्वास आहे का, हे बी कधी कधी बघत जावं थोडं हलवून. खरंच पूर्वी त्या जात्यावर बाया दळायच्या, प्रत्येक वेळेला खुटा मजबूत आहे का पाहायचं, नसेल तर ठोकायचं आणि नंतर दळायला सुरुवात करायची. कारण तसं जर नाही केलं आणि तो दळता दळता जर खुटा निसटला तर दळणारीच थोबाड फोडल्याशिवाय. तसं आपण सुद्धा अभंग म्हणता म्हणता, अभंग वाचता वाचता त्या अभंगाच्या अर्थाप्रमाणे आत किती घुसलेले हे पाहणं आपल्या कल्याणाच्या दृष्टीनं, आपल्या हिताच्या दृष्टीनं. परमार्थ हा आपल्या हिताकरता आपल्याला करायचा आहे. उद्धरेद आत्मनात्मानं, वाजंत्री थोडी आहे आपण. एवढ्यापुरतं वाजवावं लागतं नाही असं नाही, पण ते वाजवत असताना सुद्धा त्या वाजवण्याचा संबंध त्याच्याशी न ठेवता आपल्याशी जोडायचा. आपल्याशी आम्ही आमच्या करता कीर्तन करतोय, त्या कीर्तनाचा फायदा पहिला आम्हाला झाला पाहिजे. कारण साधू संतांनी अभंग दुसऱ्याला सांगण्याकरता नाही केलेले, ते आपल्याला कळण्याकरता. म्हणून ऐसे जागवितो मना. लोक आपल्याला महाराज म्हणतात, मला मान्य, पायावर लोळण घालतात, पाय धुतात, पण आपल्याला कळतंय ना आपण काय लायकीचे. ते लोकांची श्रद्धा आहे, तो लोकांचा मोठेपणा आहे. लोक आपल्याला मानत असतील तर लोकांचा तो मोठेपणा आहे महाराज. त्यांना खरं जर आपलं स्वरूप कळालं ना तर पायातले काढतील. त्याच्यामुळे ठीक आहे, पण आपल्याला आपल्या उद्धाराची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि आपला उद्धार करण्याकरता आपण या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत हे आपण विसरता कामा नये. संत नाही, हा जे संत आहेत त्यांचा प्रश्न नाहीये. जे संत आहेत सिद्ध अवस्थेवर ज्यांनी पदार्पण केलेलं आहे. आता निस्त्रय गुण्य पथी विचारता को विधी, ते निस्त्रय गुण्य पथी विचारता ना, गुणरहित अशा प्रकारची अवस्था झाल्यानंतरचा प्रश्न आहे ना. आपल्याला तर हॉटेलातला बटाटा वडा खावा वाटत, निस्त्रय गुण्य बटाटा वडा कसा मेळ बसायचा कुठं महाराज. ते विधेय अवस्थेमध्ये नाही, आपली पामराची अवस्था. तुकोबारे म्हणतात आपण संत आहात. संत
शब्दाचा अर्थ आहे आत्मस्वरूपाविषयी निसंदिग्ध अपरोक्ष साक्षात्कार ज्याला आहे, अजिबात कधीच भ्रांती नाही, स्वरूपाविषयी भ्रांती राहिलेली नाही. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. त्या परावराचं दर्शन झाल्यामुळं ह्या सगळ्या क्रिया घडलेल्या आहेत, ही सगळी फलं मिळालेली आहेत. तेव्हा अशा प्रकारचे आपण माऊली संत आहात, स्वतः करता आपण संत आहात. आणि आम्हा साधकाचे कृपावंत मायबाप, कृपावंत मायबाप आहात, मायबाप आहात. आणि त्या मायबापालाही कृपावंत हे विशेषण लावले. स्वतंत्र विशेषण माऊलीचंच केलं तरी काही अडचण नाही. आपण कृपावंत आहात आणि मायबापही आहात. बरोबर आहे, कृपावंत आहेत. कृपा त्यांच्याजवळ सागरासारखी आहे. कारण वंत शब्द हा बाहुल्य दाखवणारा शब्द आहे. उग 10 रुपये असणारा धनवंत नसतो, धनवान असू शकतो तो. कारण त्या वस्तूने युक्त असणं त्याला वान अशा प्रकारचं प्रत्यय लागतं. 10 रुपये असतो तो धनवान आहे, धनवंत नाही. गुणवान वेगळा आणि गुणवंत. उग 2-4 चालीचा असले तर त्याला गुणवंत नाही म्हणता येत, गुणवान आहे. 4-2 टिपणं पाठ असतील तर गुणवंत नाही, विद्वान. सागरासारखी ती कला, ती वस्तू विपुल प्रमाणामध्ये ज्याला प्राप्त असते त्याला वंत अशा प्रकारचं म्हणतात. तर आपण कृपावंत आहात. कृपा म्हणजे काय? कृपा कुठे असते? कृपा काय करते? अर्थात कृपेचं स्वरूप काय आहे, कृपेचा आश्रय कोण आहे आणि कृपेचं कार्य काय आहे. कृपा ही एक शक्ती आहे. कृपा ही काय आहे? शक्ती. शक्ती कशाला म्हणतात? कार्य करणार जे माध्यम आहे तिचं नाव काय आहे? शक्ती. जी कार्य करते तिला शक्ती म्हणतात. आणि कृपा ही शक्ती आहे. पण ही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. कृपेची शक्ती ही अचाट अशा प्रकारची शक्ती आहे. माणसाचं डोकंही त्या शक्तीपुढं कमी पडून जातो अशा प्रकारची शक्ती आहे कृपा. नैसर्गिक काही प्राण्यांच्या ठिकाणी ही शक्ती आहे. असं म्हणतात की कासव हा जो प्राणी आहे त्यांची जी मादी आहे, माता आहे, जिला कासवी अशा प्रकारचं म्हणतात. तर ती ज्या वेळेला पिल्लांना जन्म देते, लहान पिल्ल जोपर्यंत स्वतंत्ररित्या आहार घेऊ शकत नाही तोपर्यंत त्यांना पोसण्याची जबाबदारी त्या मातेवर असते. भगवंतानी ती जबाबदारी तिच्यावर टाकलेली आहे. आणि त्याच्या जर का नैसर्गिक रीतीने त्यांना स्वतंत्र एक अवयव असतं ज्याला स्तन अशा प्रकारचं म्हटलं जातं. त्या स्तनाच्या द्वारा ती माता आपण खाल्लेलं अन्न, त्याचं तयार झालेलं दूध, त्या दुधाने त्या पिल्लाचं पोषण करत असते. पण त्या कासवीला ते स्तन नाहीये, ते अवयव नाही. कासवीला स्तन नाही. मग ते पिल्लाचं पोषण कसं करते? ज्या वेळेला भूक लागते त्यावेळेला ती पिल्ल तिच्या समोर येतात आणि मग पिल्ल समोर आली का ती अशी त्यांच्याकडं पाहते
कृपायुक्त नजरेनं पाहते. आणि नुसतं त्या पिल्लाकडे त्या कासवीनं पाहिलं रे पाहिलं की ती पिल्ल टम अशा प्रकारचे. प्रत्यक्षात त्या पिल्लाच्या शरीराचा आणि याच्या शरीराचा काहीही संबंध नाही, फक्त नजरेचा संबंध. नजरेनं ती त्यांच्याकडे पाहते आणि पिल्ल पुष्ट होतात. तर हिचं नाव आहे कृपा. कृपा अशा प्रकारची कृपा जगात फक्त दोघांच्याच ठिकाणी असते. एक ईश्वर आणि दुसरे संत. कृपेशी स्वतंत्र जन्म नाही, कृपा उपजे साधूचे ठाई. नाथ महाराजांनी या विषयाचं सखोल अशा प्रकारचं चिंतन केलेलं. व्यवहारामध्ये दयेला माणसं कृपा म्हणतात. दया वेगळी आणि कृपा वेगळी. दयारूपी दह्यातून घुसळून काढलेलं लोणी म्हणजे कृपा आहे. शब्दाची व्यवस्थित अर्थ कळत नसल्यामुळे ते कुठेही वापरायला. हो साहेब काय कृपा करून जरा चुना देता का? त्याच्याकडे पुडी असते चुना नाही. आणि मग ते खाणाऱ्या लोकांना नुसतं चुना नाही चालत. आपलं नुसती तंबाखू नाही चालत, त्या तंबाखूला चुना लावावा लागतो. आणि मग तो दुसऱ्याच्या कृपेला फुंकर घालत असतो. आता ज्याच्या जवळ चुना आहे त्याच्या जवळ कृपा असते. याने केव्हाच कृपेला चुना लावलेला आहे. शर्मा महाराज मी तुम्हाला काही म्हणत नाही बरं. मी तिकडे विषयावर बोलतोय. मग तुम्ही स्वतःकडे वळवून घेऊ नका. मवाळ झाले नाही तर 2-4 शिव्या दिले असते. पण ते आता ठोकून ठोकून बरंच नरम केलेलं. सकाळी पाहायला पाहिजे प्रतिक्रिया, आता नाही देणार. तर तिथं ज्या वेळेला असा कृपा शब्द वापरला जातो, एखादी वस्तू मागत असताना कृपा करून असं करा, कृपा करून तसं करा, कृपा करून, त्या कृपा शब्दाचा अपमान येतो. कृपा जवळ येण्याकरता महाराज संत व्हावं लागतं. संत आणि आचार शक्ती असते मग कृपेची. ज्ञानोबा यांनी म्हसडावर कृपा केली. ह्याला ब्रह्मदेवानी बुद्धी वाटायचा कार्यक्रम ठेवला, त्यावेळेला हे जाळी घेऊन गेलेलं. बाकीचे जनावर आहेत नाही असं नाही, त्यांना डोकं ह्याला डोकंच नाही, म्हणून तर त्याला डोकं नाही, त्याला ह्याला म्हणतात. घाई असली ना गाडीवाल्याला, ड्रायव्हरला, तर त्यालाच बाजूला घ्यावं लागते. ते नाही, तसे ड्रायव्हर लोक विचित्रच राहते, पण तरी ह्याला पुढं मला नंतरच घ्यावं लागतं त्याला. ते नाही हलतच, त्याला मागून अशी धडक बी दिली तरी नाही बाजूला सरकत. विशेषच प्राणी आहे का. आमच्या तिकडं पहिली ती छोटी रेल्वे होती, नागपूर पंढरपूर मिरजला जाणार छोटी रेल्वे. आता ते आमच्या गावाच्या जवळच मस्त देवाला सोडलेलं, त्याच्यामुळे त्याला कोणी हानीत बी नव्हतं,
कोणाच्या शेतात जाऊन नुसते लुंगे म्हणायच्या. चांगला काम नाही काही नाही, त्याच्यामुळे मुस 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 करायचं. ते एके दिवशी नेमकं रुळावर आलं आणि तिकडून ती गाडी आली. ते हा 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 ते हा करायला लागलो जरा. धडकलेली मेला पण बाजूला नाही झालं. अशा प्रकारचा बुद्धिहीन प्राणी. तर ज्ञानोबारायांनी ज्या वेळेला त्याच्यावर कृपेचा कृपा केली होता. कृपा तुमची पशु बोले वेद. काय दोरी ओळखायचं पशु काय 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 सांगते कुठं रेडा बोलत असतो की नाही. जाऊ दे, ते लई दिवसात झाले ते रेडा बोलावला. ते महाराज आत्ता आत्ता त्यावेळेला गावाकडून इथं येते त्यावेळेला कसे राहिले. इथं 4-2 वर्ष राहिले की असे चमकते. हे काय रेडे बोलवणं नाही तर काय आपल्यासारख्यांनी बोलणं म्हणजे काय रेडाच आहे. आपण काय काय चांगल्या कुलात जन्म मिळालेला आहे. परंपरेनं त्यांच्याकडे काहीच नाही ना. केवळ ज्ञानोबारायांची कृपा सगळ्यावर आहे. आणि सगळे हे संत कृपावंत संतांच्या ठिकाणी कृपा आहे. आणि ती कृपेची शक्ती नाही वर्णन करू शकत. त्या शक्तीचं ते ज्ञानोबारायांच्याकडं एक कोणी धर्मेकरी आला, बीड जिल्ह्यातला होता. रिटायर झाल्यावर त्याला विद्वान व्हावं असं वाटतं. 60च्या नंतर आपण विद्वान झालो पाहिजे. तेही संस्कृतचे विद्वान झालो पाहिजे. संस्कृतची भाषा ही व्याकरणावर अधिष्ठित आहे. संस्कृत चांगलं कळावं बोलावं असं वाटत असेल तर व्याकरण चांगलं व्हायला पाहिजे. व्याकरण लहानपणीच शिकायला पाहिजे. नाही नाही रक्षती डुकरीन करेन. काशीला एका घाटावर ते धातू गोपीत होतं एक म्हातारं. आचार्याने पाहिलं त्याने सांगितलं, आता काय डुकरी करणे करतोस. आता भजे गोविंदम विठ्ठल विठ्ठल म्हणा जायला, ओम नमः शिवाय म्हणा. आता काय आता ही काही वेळ आहे काही. त्या वयामध्ये ते करणं शोभत असतं. म्हणजे विद्या अभ्यासाचं जे वय आहे त्या काळामध्ये दुसऱ्या गोष्टी करू नये. त्या काळामध्ये अभ्यासच करावा. काय पाठवतो मला. आम्ही ज्यावेळेला त्याचे काय काही कुठल्याच धर्मशाळेमध्ये लाईट नव्हती. आम्ही राहत होतो एकाच केंद्र सुवर्णनगरमध्ये घ्यायची लाईटिंग बिल. रोडवरच्या लाईटी खाली जाऊन अभ्यास करायचा, नाही तर मग मंदिरात बसायचं अभ्यास करत. काय पाठ व्हायचं म्हणजे मी डोंगरावर जायचो होतो. 125 ओव्या 1-1.5 तासात पाठ करायचे होते. मागच्याला आवर्तन देऊन चालू संस्थेचा अभ्यास करून एका वर्षामध्ये ज्ञानेश्वरीच्या एका भागाची परीक्षा दिली होती. सहज पाठ व्हायचं, सहज. आता मला जर काल कोणचा अभंग घेतला होता कीर्तनाला कुणी विचारलं तर नाही सांगता येत. म्हणजे ज्या अभंगावर मी कीर्तन केलंय तो अभंग आज नाही आता नाही सांगतो. इतका फरक पडतो विद्यार्थी अवस्थेमध्ये पाठाचा. म्हणून पाठाचा जो काल आहे महाराज त्यावेळेला पाठच करायला पाहिजे. कारण पुन्हा नाही होत. अर्थ आकलन करण्याची शक्ती तरी राहते काही दिवस, पण पाठांतराची शक्ती नाही राहत नंतर. त्यामुळं या 25 वर्षाच्या आत ज्यांचं वय आहे खूप पाठ करावं महाराज. हावरा बनावं. विद्यार्थ्यांनी शरीर नाशिवंत हे कधी मनातच आणू नये. खूप विद्यार्जन करावं, खूप विद्यार्जन करावं. काहीतरी विद्यार्जनामध्ये महाराष्ट्र सगळ्या क्षेत्रात पुढे आहे. सगळ्या क्षेत्रात. तुम्ही काशीला जा, ऋषिकेशला जा, हरिद्वारला जा. तिथं जे हुशार विद्यार्थी आहेत ते कुठले दिसतील? महाराष्ट्र पाहिले की बाकीचे गचकरी.
भांडणं करायला पुढेच आहे म्हणा, त्याच्यात काय वाग आहे. आता या म्हातारपणी कसं काय तो विद्वान होणार? आला तो ज्ञानोबा रायकडे, रेडा बोलतो, वेदन मग मी तर माणूस आहे, ब्राह्मण आहे. माऊलीने कृपा केली तर काय, माऊली कृपा करत नाहीत असं नाही, पण काही खिरापती सारखं कोणालाही देतात काय, त्याला लायक तर पाहिजे ना. तिथं बसलं अनुष्ठान करत, अन्न पाणी सोडून बसला. असं 10 दिवस झाले. माऊलीने सांगितलं, तुला तुझी इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर इथं नाही मेळ बसायचं, जाय देहूला. तुकाराम महाराजाला माणसात आणण्याचं काम माऊलीने केलं. साधन अवस्थेमध्ये तुकाराम महाराज आले तर राहायचे, तर ती वृत्ती नंतरही तशीच राहिली नाही. लोक चालत नव्हतं त्यांना. पण मग ज्ञानोबांना वाटलं की आता यांच्याकडून समाजाचं कल्याण तर व्हायला पाहिजे, त्याच्यामुळं त्यांच्याकडे आलेले गिऱ्हाईक ते तिकडं पाठवायचे. आणि माऊलीने पाठवलंय म्हटलं की मग तो कोबर आहे, बाकीचं काहीच नाहीये. ज्या कामाकरता पाठवलंय ते काम. आता याची काही तुकाराम महाराजावर श्रद्धा नव्हती, ज्ञानोबांनी सांगितलं म्हणून गेलोय, माऊलीने पाठवलंय असं. तुकाराम महाराजांनी त्याच्याकरता महाराज 11 अभंग लिहिले, आजही आहेत गात्यामध्ये. 11 अभंग लिहिले आणि एक नारळ. त्याला 2च इच्छा होत्या, पंडित व्हावं आणि श्रीमंत व्हावं. श्रीमंत होण्याकरता नारळ दिला नुसताच. खाली काही पाकिट हा नुसता बुक्का लावला आणि त्यांनी पाहिले ते मराठीतले अभंग, ते म्हणजे मला संस्कृत पंडित व्हायचंय. या बाबांनी या मराठीतल्या दिले, त्यानं तिथंच तुकाराम महाराज पुढं आपटलं. महाराज शहराला 125 रन भेटलं देवी. तुकाराम महाराज सगळ्याला यायचे, त्याने तिथंच तुकाराम महाराज समोर टाकलं, नाही लागत मला आला निघून. तुकाराम महाराज म्हणतात हा तर निघून गेला, पण मग हे कोणाकरता निर्माण झालं? अभंग कोणाकरता? तिथंच देहोतला एक कोंडोबा नावाचा ब्राह्मण होता, अडाणी होता, पण त्याला अहंकार वगैरे काही नव्हता. जातीचा तिथं तुकाराम महाराजांकडे नमस्कार केला. तुकोबरेने तो नारळ आणि तो कागद त्यांना दिला. काय देवाने हे तुझ्याकरता निर्माण केलेलं आहे, वाचायला एकदा. महाराज त्यांनी फक्त एकदाच ते अभंग वाचले, एकदाच अभंग वाचले तर तो संस्कृतचा विद्वान पंडित झाला. घरी गेल्यानंतर पोरांना नारळ खाऊ घरावर तुकड्या म्हणून नारळ असा फोडला. नारळ फोडला की सगळ्या खोलीमध्ये महाराज मोती, हिरे, लाल असे रत्न सगळीकडे पसरले. त्या काळामधले 1 लाख रुपयाचे रत्न होते. 400 वर्षापूर्वीच्या 1 लाख रुपयाची आज काय किंमत होईल? तर मग ही कृपाच नाही. एकदा नुसते अभंग वाचले. शिवाजी महाराजाकडे त्याचा पाहुणा पुराण वाचायला जायचं. हाती तर गेला पाहुण्याकडे, ते म्हणे मी वाच सांगू का आज पुराण? तुम्ही त्याला माहिती होती आड्याने म्हणे बघतो ना. आणि संस्कृतचं पुराण त्यांनी शिवाजीराजांच्या वाड्यात सांगितलं. तेव्हाच राजांना कळालं की आपल्या परिसरामध्ये, आपल्या राज्यामध्ये असे महात्मे आहेत की त्यांचा नुसता अभंग वाचला, नुसता वाचला, पाठ नाही केलं, काही नाही महाराज. तर हा सगळा कृपेचा भाग आहे. कृपा ही शक्ती आहे
आणि ती फक्त संताजवळ आणि देवाजवळ असते. देवाजवळ ते महाबळ राक्षस ज्या वेळेला नंदबाबाच्या वाड्यात गेले, ज्योतिष सांगायच्या निमित्ताने ज्योतिष म्हणून घ्या. आता दक्षिणा द्यायची, आई दक्षिणा आणायला आत गेली. हा म्हणला मैया माझं ज्योतिष पाहिलेले, तू काय ह्याला दक्षिणा देते? मी देतो ना, कारण कोणाला काय दक्षिणा द्यायची हे मला चांगलं माहिती आहे. अधिक उणे नेदी एका तुका म्हणे हाती टोक. आणि काय नाही महाराज, घरामध्ये जेवढ्या अचेतन वस्तू होत्या, उखळ, मुसळ, पाटा, वरवटा, बेलणे, पोळपाट, पराती, सांडस, जेवढ्या अचेतन वस्तू असते, नुसतं त्या वस्तूकडे पाहिलं, बुम दिशी वस्तू पळायची, दम दिशी त्याला मारायची आणि पुन्हा परत येऊ. कसं काय होता कृपा तुम्ही? बरेच तुम्ही पळता का नाही? तुम्ही कसं काय पळतात? त्यांनीच दिली ना पळण्याची शक्ती, पण त्यांनी ठरवलं जड वस्तू त्या ठिकाणी ती द्यायची, तर त्याला काय अशक्य आहे? ही कृपेची शक्ती आहे, कृपेची. तेव्हा कृपा एकतर देवाजवळ असते, संतांच्या जवळ असते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, माऊली आपण कृपावंत आहात आणि मायबाप आहात. मायबाप तुकाराम महाराज वर्णन करायला लागले तर समोरच्याच पाणी पाणी करते आणि अवास्तव वर्णन नाही. तुकोबारायांच्या जिभेला अवास्तव जर शब्द लागला असता तर जळून खाक झाला असता. अशी तुकोबारायांची वाणी ही सत्यरूपी अग्नी संपन्न होती. तुकाराम महाराजांना खोट आवडतच नव्हतं, चालतच नव्हतं. महाराज चालतच नव्हतं. काही काहीचा स्वभाव असतो. तुकाराम महाराजांना खोट्याची फार चीड असते. सांगू तुम्हाला, तुकाराम महाराजांनी या खोट्या करता पुराणाचं खंडन केले, पुराणाच्या विरोधात बोललेले. तुकोबाराय पुराणात श्लोक आहे असा, जर कोणाचं लग्न जमत असेल, कोणावर उपकार होत असेल, कोणाचं चांगलं होत असेल, तर अशा वेळेला खोटं बोललं तरी चालत. हो, पुराणाचा श्लोक आहे, मला पाठ नाही, श्लोक आहे असा. आणि तुकोबाराय म्हणतात, असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार जाईल पटना. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही जर खोटं बोल, कशा करता ही जरी तुम्ही खोटं बोलत तर त्याच्या पापामुळं तुमचं पतन होणार, तुम्ही अधःपतनाला जाणार, याच्यात संशयच नाहीये. चालतच नव्हतं महाराज तुकोबारायांना. लबाडचं लईच चिड होते, लईच चिड होते. त्याच्यामुळे दारू पिणाऱ्याला एवढे नाही बोलले तुकाराम महाराज, जेवढे सत्य करणारला बोल. सत्य करणारला याचा अर्थ लबाडी जर करत असेल, असत्य त्याच्या वर्तनामध्ये जर असत्यता असेल, तर मग त्याला काय झालेले बोललेले. तेव्हा वास्तव वर्णन आहे. तुम्ही संत ज्ञानोबा संत होते, प्रश्नच नाही. कृपावंत मायबाप. आता तुकोबारायांनी संतांना मायबाप कसं काय म्हटलं? संत जर मायबाप आहेत तर मग जे आपले मायबाप आहेत ते कोण? चुलते का? काही काला दोन दोन मायबाप असतात. संतांना मायबाप अशा प्रकारचं. म्हणून संतांचं वर्णन कसं तुकोबारायांनी केलं असे सर्वसामान्य माणसाला निश्चितपणे प्रश्न येतो. मला आठवत आहे, शाळेत असताना एकाने विचारलं होतं किंवा हे संताला मायबाप कसं काय म्हटलेलं आहे, तर त्यावेळेला आपल्याला काही कळतच नव्हतं. आता विचारलं तर त्याला काय त्याच्या बापाला सुद्धा सांगायचं. शब्दाचे अर्थ करत असताना
3-4 प्रकाराने केले जातात. शक्तिवृत्ती, लक्षणावृत्ती, गौणीवृत्ती, व्यंजनावृत्ती. हे तर प्रसिद्ध शास्त्रीय आहेतच 4 वृत्त्या. त्याचबरोबर पारिभाषिक अर्थ, योगिक अर्थ, रूढ अर्थ, असे हे आणखीन 2-4 प्रकार आहेत. तर आई बापाला, आपल्या संतांना आई बाप कसं म्हटलं बरं? एकच व्यक्ती बापही आणि आईही. घरात आपण पाहतो आई वेगळी असते, बाप वेगळा असतो. आता फक्त ब्रह्मदेव अपवाद आहे गो त्याला, कारण त्याची आई बी होच आहे आणि बापही होच आहे. ज्याचे नावी कमळी जन्म चतुरांगना. पण बाकीच्या करता तर आई वेगळी आणि बाप वेगळा असतो. इथं संतांचं वर्णन करत असताना तुम्ही संत माय बाप, माय बाप आहात, किंवा तुमच्यापैकी काही माय आहेत आणि काही बाप आहे असं नाही म्हटले. तुम्ही संत माय बाप, एकच व्यक्ती माय आणि बाप कशी काय असू शकते? काही अडचण नाही. काय असतं, एसटी मध्ये सतत प्रवास आपण करत होतो पहिला, त्याला माहिती होतं की बा एसटी ला ड्रायव्हर वेगळा आणि कंडक्टर वेगळा. पैसे गोळा करायचे, तिकीटं फाडायची, हे कंडक्टरचं काम असतं. माणसं येऊन बसली, दरवाजा ओढला, घंटी वाजवली, गाडी पुढे न्यायची, हे ड्रायव्हरचं काम असतं. मला ती मोठ्या गाडीत जमतं ते. म्हणजे बारके जिपा वगैरे याने माणसं नेतात, त्याचा ड्रायव्हर बी तोच राहतो, कंडक्टर बी तोच राहतो. माणसं बसली, एकदा दरवाजा लावून घेतला की तोच पुढे जातो, चालला गाडी. स्टाफ आला, गाडी उभी केली की मागे येतो, दरवाजा काढा पैसे. म्हणजे एकच व्यक्ती दोन्ही कामं करू शकत नाही असं काही नाही. अहो ते वेगळं हे वेगळं, उभं तुम्ही कुठे कसं काय द्रष्टात. त्यांना मायबाप कसं काय म्हणतात? जन्म देणाऱ्याला मायबाप म्हणतात ना. आई वडील मुलाला जन्म देतात आणि ज्याला जन्म दिलेला आहे त्याची ते काय असतात? आईबाप असतात. तर अर्थ करत असताना शक्तिवृत्तीने कधी अर्थ केला जातो. शक्तिवृत्तीने अर्थ जुळत नसेल, लक्षणा वृत्ती लावली जाते. लक्षणा वृत्तीनेही अर्थ जुळत नसेल तर मग गौणी वृत्तीचा वापर करावा लागतो. या ठिकाणी संतांना मायबाप जे म्हटलेलं आहे ते गौणी वृत्तीने म्हटलेलं आहे असं आपण लावायला काही अडचण नाहीये. गौणी वृत्ती कशाला म्हणतात? हा आमचा पोरगा वाघ आहे. आमचा पोरगा, तुम्ही तर माणसं, पोरगा वाघ कसा? गावात राहतो तू, वाघ आहे गावात राहतो, तेव्हा आमचा पोरगा वाघ आहे असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी शक्तिवृत्तीने अर्थ नाही घ्यायचं त्याला वागणं तोंड ओसळून लोकांचे नरडे फोडतो असं त्याचा अर्थ नाही. वाघाच्या ठिकाणी असणारा जो गुण, शौर्यत्व, न घाबरणं वगैरे, तर हे गुणांच्या पोराच्या ठिकाणी आहे. धाडसी आहे तो. अशा गौणी वृत्तीने मुलाला वाघ म्हटलं जातं. तसं आई वडिलाच्या ठिकाणी असणारे जे गुण आहेत, काय गुण आहेत बरं आई वडिलाच्या ठिकाणी महाराज? अपत्य संबंधी आई वडिलांचा महत्वाचा गुण आहे लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकराचे हित माऊलीचे चित्त वाहे. आपल्या मुलाचं चांगलं व्हावं, आपल्या मुलाचं कल्याण व्हावं, आपल्या मुलाचं हित व्हावं, अशा प्रकारे आई वडिलांचं सतत चित्त काळजी करत असतं. जसं आई वडील आपल्या मुलाच्या हिताविषयी सतत काळजी करतात, तसं समाजाचं, जगाचं हित व्हावं, जगाचं कल्याण व्हावं, अशा प्रकारचे सतत काळजी करणारे जे आहेत त्यांना संत म्हणतात.
त्रास दिला. आणि आई वडील कधीच त्रास मानत. कधी कधी पाहुण्याबरोबर म्हणा शेजारणी बरोबर आई बोलत बसत जाणार हाणे तर मारच की मग घाबरे रागावत नाही. फार झालं तर त्याचे दोन्ही हात धरून घेईल, त्याला पुन्हा आपल्या मांडीवर घेईल. जाऊ आपण, जायचंय ना, हा जायचं, मग बस जरा. मग शैलीला आहेत, मुख्य विषयावर आम्ही बोलतोय, तो शांत राह, नाही तर खेळत नाही. म्हणजे कितीही त्रास दिला तरीही आई आपल्या मुलावर नाही रागावत. काय समाजाने त्रास दिला हो ज्ञानोबारायांनी. आता दह्याच्या दुधाच्या पिशव्या, त्याच्यामुळे ती समाधी खराबच व्हायला लागली. माऊली 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 करून सगळं जग नाचतंय आता. पण ज्या वेळेला प्रत्यक्ष वर्तमान जीवन ते इथं जगत होते. स्वतः तर मांडे दिले नाहीच, पण मांडे बनवण्याकरता खापर दुसऱ्याने दिलेलं ते सुद्धा नाही नेऊ दिलं. आपल्याशी जर कुणी असा व्यवहार केला असता तर आपली प्रार्थना आहे, पहिलं त्याला कोरोनात आता आला चालला. देवा याला संपून टाक. ज्ञानोबारायांनी पहिली प्रार्थना त्यांच्याकरता केली. ज्ञानेश्वरीची पारायण करणाऱ्याकरता नाही केली पहिली प्रार्थना, शेवट केली. आणि ग्रंथोपजीवी शेवट केलेली आहे. पहिली प्रार्थना जर कोणाकरता केली असेल तर त्यांना ज्यांनी त्रास दिला, जे खळाची म्हणून माऊली, सगळं जग माऊली म्हणून नाचतं. वास्तविक पुरुष आहेत. माऊली हा नैसर्गिक अधिकार स्त्रियांना महिलांना. ज्ञानोबारायांना माऊली कसं काय म्हणतात? जे खळाची व्यंकटी सांडू या प्रार्थनेनं ज्ञानोबारायांना जगाची माऊली बनवलेलं आहे. माऊली माझ्या समाजाचं कल्याण कसं, लोकांचं कल्याण कसं होईल अशा प्रकारची सतत काळजी वाहणारी, म्हणून त्यांना गौणी वृत्तीने मायबाप म्हणलेले. किंवा गौणी वृत्तीचा लक्षण वृत्तीने घेतलेला अर्थ तसं फार भारदस्त नसतो, कमकुवतच असतो. म्हणून मायबाप ज्ञानोबारायांना काय म्हटलं तर शक्तिवृत्तीने ही ज्ञानोबाराय काय आहे, संत हे मायबाप असतात. मायबाप शरीराचे नसतील. संत शरीराचे मायबाप नसतील. शरीराचे मायबाप म्हटलेलं बी नाही, नुसतं मायबाप शब्द वापरलाय, आपण ओढून घेतलं शरीराचे मायबाप. जगात काय फक्त शरीरच निर्माण होतात का? तर जीवन जगत असताना ज्या अनेक भूमिका आपल्याला प्राप्त होतात, त्या भूमिका प्रदान करणारे वेगवेगळे घटक आहेत. त्या भूमिकेवरची ते त्याचे मायबापच आहे. एखादा सरपंच होतो, सरपंच म्हणून ज्या वेळेला तो जीवन जगत असतो त्यावेळेला सरपंच म्हणून त्याचे आईबाप कोण असतात? सरपंच म्हणून त्याचे आईबाप त्याच्या गावातले मतदार असतात. कारण त्यांनी ठसे मारून त्याला काय केलेलं आहे, निवडून अशा प्रकारचं दिलेलं आहे. म्हणून ती मताची पेटी किंवा ती आई आणि बटन दाबणारा बाप. त्यांनी त्यांना सरपंच बनवलं ना. हे जन्म देणाऱ्या आईने थोडी सरपंच बनवलं, त्याने शरीर अशा प्रकारचं जन्माला घातलं. शरीराचे ते आईबाप असतील, सरपंचाचे ते आईबाप नाही. सरपंचाचे मायबाप जनता आहे. तस साधक म्हणून ज्या वेळेला आपण जीवनामध्ये उतरतो, कायमी उद्धार पावेन, कायमी उद्धार पावेन, कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील
तेव्हा मी मुक्त होईन, काय मी उद्धार पावेन, केव्हा देवाची कृपा माझ्यावर होईल. अशा प्रकारची वासना निर्माण होणं, अशी बुद्धी निर्माण होणं, ज्याला बुद्धी निर्माण झालेली आहे त्याला साधक म्हणतात. आणि असा साधक म्हणून आपल्याला जो जन्म मिळतो तो कोणामुळे मिळतो? संतामुळे. बैसत संताचे संगती कळो आले कमलापती, आपुली कोणीच नव्हती, निश्चय सिद्धी दृढ झाला. म्हणून साधकाचा माय बाप दर्शन हारिता, साधकाचा माय बाप दर्शन हारिता, साधकाचा माय बाप दर्शन हारिता, साधकाचा माय बाप दर्शन हारिता. सर्वाभूती सुखरूपा ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुखरूपा ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुखरूपा सर्वाभूती सुखरूपा साधकाचा माय बाप दर्शन हारिता, सर्वाभूती सुखरूप साधक म्हणून जन्माला घालणारे आणि त्याचं मार्गदर्शन करणारे हे दोन्ही काम संत करतात. म्हणून संत साधकाचे मायबाप आहेत. मायबाप तुम्ही संत, मायबाप कृपावंत असे तुम्ही आहात. एक तर तुम्ही संत आहात, जगात संत मोठे असतात. कृपावंत मायबाप आहात, नाही तर काही मायबाप आहे, मायबाप तरी सर्पिने की बोका, त्यांच्या संगी सखा नपविजी माळ असे नाही. कृपावंत मायबाप. आणि आता तुमचं वर्णन करण्याकरता मी उभा राहिलेलो आहे. मी कसा आहे? कायमी पतित पतित आहे. काय कीर्तिवान, तुमची कीर्ती मी कशी सांगू, मी कशी वर्णन करू? कायमी पतित कीर्तिवान. तुकोबार आहे, तुम्ही वर्णन करण्याकरता प्रारंभ तर केलेला आहे, पूर्वार्धामध्ये वर्णनच आहे ना. तुम्ही संत मायबाप कृपावंत, आणि पुन्हा म्हणतो की कायमी पतित कीर्तिवान. म्हणजे तुम्ही पतित आहात तर हे वर्णन कसं केलं? आणि हे जर वर्णन केलेलं आहे तर तुम्ही पतित कसे? विठ्ठल आणि पतित होण्याचा आणि वर्णन न करण्याचा काय संबंध आहे? वर्णन करण्याकरता पुण्यवान असावा लागतो असं कोणी सांगितलं? वर्णन करण्याकरता बोलका राघू असावा लागतो हे ठीक आहे. वर्णन करण्याकरता त्याला बोलण्याची कला असावी, वक्तृत्व त्याच्याकडे असावं, आणि शब्दाचं भांडार असावं. किती खूप बोलतात मग, पोतीत फोडून फोडून सांगतात, मग रात्री घर फोडतात लोकांची. तुकाराम महाराजांनी आपण असमर्थ आहोत हे सांगत असताना पण मी पतित आहे, तुमचं कसं वर्णन करायचं अशी जी असमर्थता व्यक्त केलेली आहे, थोडंसं आश्चर्य वाटतं त्याच्यावरून. ठीक आहे,
ज्ञानोबा आहेत, संत आहेत, कृपावंत आहेत, मायबाप आहेत, सगळ्यांनीच ज्ञानोबाऱ्यांचं तशा प्रकारचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. पण मग तुकाराम महाराज एकतर स्वतःला पतित मानतात. हे कसं आहे, तुकाराम महाराजांसारखे अखंड नामस्मरण करणारे जर पतित, तर कधीच ज्यांच्या थोबाडाला नाव येत नाही ते पुण्यवंत का? त्यांना पुण्यवंत म्हणायचं का? तुकोबाऱ्यांनी स्वतःला पतित कसं मानलेलं आहे, हा पहिलाच मुळात प्रश्न आहे. याचं उत्तर थोडक्यातच आहे. बरं, ही तुकोबाऱ्यांची विनम्रता आहे. इथं त्यांनी पतित शब्द वापरलेला आहे, तिथं त्या पतित शब्दाचा शब्दशः अर्थाकडे जायचंच नाहीये. अर्थ करत असताना शब्दापेक्षा वक्त्याचा भाव हा महत्वाचा असतो. विठ्ठल व्यवहारामध्ये सुद्धा आपण अर्थ करत असताना वक्त्याच्या भावालाच प्राधान्य देते. अटप चल, घाल डोक्यात टोपी, ऊन आहे डोक्यात. मला आश्चर्य वाटलं, मग आम्ही त्या मुळशी तालुक्यात कार्यक्रमाला गेलो होतो विजेच्या आदल्या दिवशी सकाळी गेलो. बरोबर तिथं ऐकायला येणारे सगळ्याच्या सगळे टोप्या घालून आले. कधी वाळंदी किती काय बोलके, असं आवाज तो नाही. तुम्ही प्रत्यक्ष पहा, ऐकायला आलेला म्हातारा, लहान पोरं, तरुण, सगळ्यांना टोप्या. म्हणजे असे उभं वाकड्या तिकड्या नाही, असे तसं काय ओळंबेत आहेत नाक त्या ह्याचा वरचा सेंटर. किती गोड वाटलं. सगळे सगळे पांढरे. बाहेर ऊन होतं म्हणून बापाने सांगितलं की डोक्यात काय कर, टोपी घाल. डोक्यात टोपी घाल, बाटलीत तेल घाल, भांड्यात पाणी घाल, डोक्यात टोपी घाल. आता त्या बाटलीला तोंड आहे, भांड्याला तोंड आहे, डोक्याला कुठं तोंड आहे? ते म्हणे येळ आले काय ना, बाबा सांगतात डोक्यात टोपी घाल. मग त्याला तर तोंड नाही आहे, मग ते डोकं चिरायचं आणि त्याच्यात टोपी घालायची, असा अर्थ घेतला जातो का? शब्द तर असाच आहे की डोक्यात टोपी घाल. सरळ माणसं टोपीत डोकं घालतात. शब्द डोक्यात टोपी घाल असं असलं तरी प्रत्यक्षामध्ये टोपीत डोकं घातलं जातं. तर तिथं बोलणाऱ्याचा भाव, त्या भावाला प्राधान्य. त्याचं तात्पर्य काय आहे, ज्याला प्राधान्य. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आहे ना, बऱ्याच ठिकाणी मध्ये श्लोकाचा त्या ओळीचा संबंध नाही लागत. इतर ज्या टीका असतात ते शब्दशः अर्थ केलेला असतो. ज्ञानेश्वरीमध्ये तसं नाहीये, कारण ज्ञानेश्वरी हा शब्दार्थ दीपिका नाही, भावार्थ दीपिका आहे. त्या श्लोकामध्ये भगवंतानी काय सांगायचंय देवाला, त्याचा भाव काय आहे, तो देवाचे मनोगत दाविताहासी मूर्त. शब्दाचा अर्थ करत असताना भाव महत्वाचा आहे, शब्द महत्वाचे नसतात. तसं इथं पतित हा शब्द आहे, पण पतित म्हणत असताना म्हणणाऱ्याचा भाव. अर्थात तुमच्या मोठेपणाच्या दृष्टीनं, तुमच्या शुद्धतेच्या दृष्टीनं, तुमच्या पुण्यतेच्या दृष्टीनं मी कसा आहे, अर्थात मी सामान्य क्षुद्र आहे, छोटा अशा प्रकारचा. मज पामराई काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. तर तिचा त्यांचा विनम्र अशा प्रकारचा तो मी पतित आहे. पण ठीक आहे, पतित शब्दाचा भाव आपण तसा काढला तरी वर्णन न करण्याचा, काय वर्ण असं म्हटलं ना,
तेव्हा वर्णनाची अशक्यता दाखवण्याचा त्या पतित शब्दाचा काय संबंध आहे? का अशक्यता दाखवलेली? तर त्याचं कारण असं आहे, इतर गोष्टीचं वर्णन करण्याकरता वक्ता असला तर तो वर्णन करतो. मग 3 बायका असल्या तरी संन्यासाचं वर्णन करू शकतो. वक्ता जर तो असेल, याला काय 2-3 बायका आहे आणि वर्णन कोणाचं करायचंय? संन्यासाचं. तर गृहस्थी माणसाला संन्यास वर्णन कसं काय करता येईल? पण तो करू शकतो, कारण त्याच्याकडे शब्दसृष्टी आहे, तो करू शकतो. इथं तसं नाहीये. इथं वर्णन करण्याकरता कळायला पाहिजे महिमा, आणि कळण्याकरता संत व्हावं लागतं. पतिताला महिमा कसं काय कळणार आहे? म्हणून तुकोबारायांनी असं म्हटलेलं आहे की आपण संत आहात, कृपावंत आहात, मायबाप आहात, मी पतित आहे, पण कसं काय वर्णन करू? कसं काय वर्णन करू? वर्णनाची असमर्थता दाखवलेली. वर्णन तर केलेलं आहे. हा एक हात उठेल म्हणून तुकाराम महाराज सगळेच हे वारकरी संत आहेत ना, सगळ्या ठिकाणी काही मागणी आमची, काही मागणी आमची. देवा तुला काही आम्ही मागणार नाही, काही मागणार नाही, आणि देवाजवळ काही ठेवलंच नाही. काही मागत नाही, काही मागत नाही म्हणत म्हणत एवढं मागितलंय की मागणी पर अभंगाचं अख्खं प्रकरणच तयार झालेलं आहे. पुन्हा काही मागत नाही आहे. तुम्हाला कसं काय मूर्ख तरी म्हणावं बा? तुम्ही एवढी मोठी माणसं गाढवासारखी वागता, तुम्हाला असं कसं काय म्हणावं? काय म्हणायचं राहिलं सांगायला? त्यांचा महिमा काय वर्णू मी? पामर नकळे तो साचार. अख्खा 5-6 चरणाचा अभंग महिमा सांगितला प्रत्येक चरणामध्ये, आणि पुन्हा द्रुपद हेच आहे. त्यांचा महिमा मी कसं काय वर्णन करू? ही तुकोबारायांचे वर्णन करण्याची काय आता वाटे विनम्रपणाची. तेव्हा काही मी पतित कीर्ती वाणू. महाराज, आपण या भूतलावर जे अवतीर्ण झाले तेच मुळात कशा करता? अवतार तो पहिल्या चरणाचं विस्ताराने वर्णन केलेलं आहे. आपल्याकडे नाही वेळ सगळ्या चरणाचं विस्ताराने वर्णन करायला. तुम्ही मायबाप या शब्दाचा विस्तार आहे. जो अवतार धारण केला, तुम्हाला कर्माने आणलेलं नाही, कर्मामुळे यावं लागलं नाही. बाकीचे जे जन्माला आले तर त्यांचं कर्म शिल्लक होतं आणि ते कर्माचं फल भोगण्याकरता त्याला यावं लागलं. देवही या ठिकाणी येतो तर त्याला बाकीचे प्रार्थना करतात, स्तुती करतात आणि त्याला आणलं जातं. तुम्हाला यावंही लागलं नाही.
कोणी आणलंही नाही. तुम्ही आले ते केवळ उद्धाराया जन. जडजीव जडाप्रमाणे जडाशी संबद्ध होऊन स्वतः जड झाल्यासारखे झालेले जे जीव आहेत त्यांचा उद्धार करण्याकरता तुम्हाला. उद्धार म्हणजे काय? वाढविले सुख, वाढावया सुख, अविनाशी सुखाची प्राप्ती होणं म्हणजे उद्धार होणं. आणि मग त्याच्याकरता भक्ती, भाव, धर्म हे समाजात वाढले पाहिजे. सात्विक सुखाकरता सुद्धा यांची वाढ आवश्यक आहे. अन्यथा राजस आणि तामसची सुख बरेच ती सुखच नसतात, दुःख असतात. दुःख, दुःखालाच नाव सुख अशा प्रकारचं दिलेलं आहे. तर वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार, मानव कुळाचा मुख्य आचार भगवंताचं नाम ते वाढावं म्हणून तुम्ही अवतार घेतलेला आहे. आणि अवतार घेऊन चंदन जसं स्वतःला झिजवून तप्त असलेल्या जगाला शांत करतं, तो गुण तुमच्या ठिकाणी तुका म्हणे गुण जंगलाचे अंगी, तुका म्हणे गुण जंगलाचे अंगी, तुका म्हणे गुण जंगलाचे अंगी, तुका म्हणे गुण जंगलाचे अंगी. ऐसे तुम्ही जग संकटन, ऐसे तुम्ही जग संकटन, अवतार तुम्हा धराया कारण शरण, अवतार तुम्हा धराया कारण. ऐसे तुम्ही जग संकटन, ऐसे तुम्ही जग संकटन, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.